नमस्कार. शमा फूडीज झोनमध्ये आपले स्वागत. हॉटेल स्टाईलच्या किंवा ढाबा स्टाईलच्या भाज्या सर्वांच्याच आवडीच्या. लंच किंवा डिनर स्पेशल कसा करू शकतो हे बघूयात. पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त पनीरचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही करत असालच. आज आपण ढाबा स्टाईलने म्हणजेच हॉटेल स्टाईलने सोया पनीर भेजी कसे करायचे हे बघणार आहोत, तेही अत्यंत सोप्या पद्धतीने. ही रेसिपी आजपर्यंत कुणीही शेअर केली नसेल. चला तर मग करूयात. यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मोठे कांदे. मिक्सरच्या भांड्यातच 2 मोठ्या कांद्यांचे तुकडे करून घ्यावेत. कांदा आणि खोबरे भाजून घेऊ नये, कच्चेच घ्यायचे आहे. 1 इंच आलं घेऊन त्याचे 2-3 तुकडे करून घालावेत. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. आवडत असल्यास ओला नारळ देखील वापरू शकतात. काजूऐवजी अर्धी वाटी खरबुजाच्या बिया घेतल्या आहेत. यातच 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धणा जिरा पूड टाकत आहोत. 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकली आहे आणि रंग येण्यासाठी असल्यास 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे. पाव चमचा जिरे, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून चाट मसाला, याने टेस्ट एक वेगळीच येते. अर्धा टीस्पून घरी केलेला मी गरम मसाला घेतला आहे. तुम्ही कोणताही गरम मसाला घेऊ शकता. आता यामध्येच आपण 2 लालबुंद टोमॅटो तुकडे करून टाकणार आहोत. मिक्सरच्या भांड्यातच सर्व मसाल्याचे साहित्य घेत असल्याने किचकट वाटत नाही, सोपे वाटते. आता हा मसाला आपल्याला अगदी बारीक चिकणसर असा वाटून घ्यायचा आहे. अगदी कमीत कमी वेळात होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता एका कढईमध्ये आपण साधारणपणे 3 टेबलस्पून तेल टाकून गरम करून घेणार आहोत. तेल तापल्यावर यामध्ये 2 तमालपत्र तुकडे करून नीट परतून घ्यावेत. आता यामध्ये मसाला टाकून 5 ते 7 मिनिट परतून घ्यायचा आहे. हा मसाला पूर्णपणे परतून घेतल्यावर फ्रीझरमध्ये तुम्ही स्टोअर देखील करून ठेवू शकता. म्हणजे वेळेची बचत होईल आणि हवं तेव्हा आपल्याला याची ग्रेव्ही आणि वेगवेगळ्या रेसिपीज करता येतील. आता यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप टाकत आहे. तुम्ही याऐवजी 1 चमचा बटर देखील वापरू शकता. तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला 5 ते 7 मिनिटं पुन्हा परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तेल सुटू द्यावे. आता यामध्ये 1 वाटी कापलेले बटाटे तसेच 1 वाटी कापलेलं गाजर टाकून थोडे हलवून घ्यावे. तसेच यामध्ये अर्धी वाटी सोया चंक्स आता आपण टाकणार आहोत. सोया चंक्स मी थोडेसे मोठे असल्यामुळे ठेचून घेतले आहेत. आता यामध्ये शिजण्यासाठी साधारणपणे 1 कपभर पाणी टाकून घ्यावं. मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवून गाजर बटाटा शिजवून घ्यावा. साधारणपणे 5-7 मिनिटांनी गाजर बटाटा शिजला का हे चेक करावे. गाजर बटाटा शिजल्यावर यामध्ये मध्यम आकारात चिरलेली 1 वाटी ढोबळी मिरची टाकून नीट शिजवून घ्यायचे आहे. आवश्यकता वाटल्यास या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करू शकतात. मी या ठिकाणी 1 वाटी गरम पाणी करून टाकले आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यावे.
मीठ नीट एकत्र करून घ्यावे. आता यामध्ये 1 वाटीभर पनीरचे आपल्याला हव्या त्या आकाराचे तुकडे घालून पुन्हा परतवून घ्यावे आणि 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यावे आणि गॅस बंद करावा. अशा प्रकारे ढाबा स्टाईलने केलेली पनीर सोया व्हेजी मसाला भाजी बाउलमध्ये काढून सर्व करायची आहे. रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. भाजी बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता आपल्याला तिला सजवायची. त्यासाठी ओनियन रिंग्स घेतल्या आहेत आणि त्याने आपण ही सजवणार आहोत. तसेच यावर आपण चीज देखील किसून घालणार आहोत आणि थोडीशी कसुरी मेथी देखील वरून टाकणार आहोत. कसुरी मेथी नसल्यास कोथिंबीर वापरू शकता. ही डिश सर्व करून सगळ्यांच्या कौतुकास नक्की पात्र ठराल. ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वात आधी रेसिपी तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.